मस्त इथे टेस्टी इथे अंडा मसाला असा बनवणार आहोत आपण। हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे अंडा मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत। हा अंडा मसाला ग्रेव्ही कशी बनवायची चला आता आपण इथे लगेच बघूया। ही अंडा मसाला ग्रेव्ही खायला अतिशय टेस्टी लागते, भाकरीसोबत खायला तर अप्रतिम लागते। नक्की एकदा तुम्ही ही ट्राय करा। चला मग आता आपण हे अंडा मसाला ग्रेव्ही कशी बनवली हे बघूया। हे बघा इथे आपण वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 कांदे असे फ्राय करून घेतलेले, उभे चिरले आणि फ्राय करून घेतले तेलामध्ये, थोडेसेच तेलामध्ये। 2 टोमॅटो इथे ते पण असे बारीक चिरून फ्राय करून घेतलेले। आलं घेतलं इथे, लसणाची अर्धी कुडी घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे खोबरं उभं चिरून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले। इथे धनेची पूड घेतलेली, ती पण भाजून घेतलेली। एक इथे वेलची घेतलेली, एक मसाल्याची वेलची घेतलेली, चक्रफूल घेतलेले, 2 इथे लवंगा, 5-6 काळी मिरी घेतलेली। त्यानंतर इथे दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले। एवढाच मसाला इथे मी वाटणामध्ये घेतलेला आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काय अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता। आता आपण हा मिक्सरला छान बारीक करून घेऊया। हे बघा इथे आपण मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे, असाच सेम बारीक करून घ्यायचा आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कढई ठेवली, तेल ओतून घेऊया आधी। इथे ना थोडेसे जिरे ॲड केलेले, थोडेच टाकायचे जिरे। आता इथे जिरे थोडेसे फुलले ना की लगेच इथे मी 1 कांदा मोठा बारीक चिरून घेतला, तो पण ॲड केला। तर तो आपण ह्याच्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे थोडीशी हळद ॲड केलेली आहे, हळद पण आपण आता इथे मग मिक्स करून घेत आहे। तुम्ही इथे आता बघू शकता कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। लगेच इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे हलकासा, त्याचा कच्चेपणा थोडासा आपल्याला इथे जाईपर्यंतच आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। तर तेलामध्ये ना हा टोमॅटो थोडासा आपण इथे शिजवून घेणार आहोत। टोमॅटो पण इथे छान मस्त असा शिजले गेलेला आहे, हलकासाच मी याच्यामध्ये तेलामध्ये छान शिजवून घेतलेला आहे। तर कांदा टोमॅटो छान मस्त फ्राय झाला ना की इथे आपण वाटण ॲड करणार आहोत। अजून थोडं इथे ॲड केलेलं आहे। आता हे वाटण पण आपण ह्याच्यामध्ये ना छान मिक्स करून घेणार आहोत। ऑलरेडी आपण हा जो मसाला आहे ना वाटणाचा, हा छान तेलामध्ये फ्राय करूनच इथे भाजून घेतला आणि मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता इथे मी काय फार मसाले घेतलेले नाही आहे, बेसिकच मसाला घेतलेला आहे। गरम मसाला 1.5 चमचा, कांदा मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट। आता आपण हे याच्यामध्ये आहे ना छान फ्राय करून घेऊया। भाजलेला मसाला असला ना की छान मस्त तेल सुटतं आपल्या मसाल्याला। 2 मिनिटात आपण असंच होऊन देऊया। हे बघा इथे छान मस्त फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्येच आहे ना मी थोडंसं इथे पाणी ॲड करणार आहे। आणि आता हे पाणी ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर छान आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। आता पाणी टाकल्यानंतर याला छान तेल सुटणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आता आपण हा छान फ्राय करून घेणार आहोत। हे बघा इथे मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे। मसाला छान फ्राय झाला ना की इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता इथे मसाला छान फ्राय झाला ना की मी इथे पाणी ॲड करणार आहे। इथे मी 1 छोटा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे। आता इथे आपले आहे ना ह्या रश्श्याला छान उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे। आता इथे आहे ना मी हे 5 अंडी ह्याच्यामध्ये फोडून ॲड करणार आहे। इथे हे किंवा तुम्ही डिशमध्ये फोडून ॲड केले ना तरी चालेल। आता पुढचे मी सर्वच असेच फोडून घेणार आहे। आता इथे सर्व अंडे मी फोडून टाकल्यानंतर थोडीशी इथे कोथिंबीर ॲड करणार आहे। आता सर्व अंडी इथे फोडून टाकल्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम ही मिडियम करून घ्यायची। 1-2-3 मिनटं हे छान शिजून देणार आहोत आता आपण।
अंडं टाकलं ना ते छान याच्यामध्ये शिजून द्यायचं आहे. आता इथे ना 1-2 मिनटं आपण छान हे अंडं याच्यामध्ये होऊन देऊया. आता इथे ना आपण 1-2 मिनटं छान होऊन दिलेले. इथे आपलं अंडं पण जे फोडून टाकलं ना ते छान याच्यामध्ये शिजलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला जर इथे अजून पातळ हवं असेल तर तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. पण मी इथे थोडं साधारण असं घट्टच ठेवलेलं आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तुम्ही अशी अंडा मसाला ग्रेव्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.